पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्यात मुसळधार पावसानं संभाप्पा कॉलनी जलमय, घराघरात पाणी, नागरिकांचा आक्रोश। धुळे महापालिकेच्या दुर्लक्षाचा फटका, प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांचे संसार पाण्यात। धुळे शहरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मिल परिसरातील प्रभाग क्रमांक 9 मधील संभाप्पा कॉलनीत अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यामुळे संसारोपयोगी साहित्य, धान्य, फर्निचर तसेच अन्य मौल्यवान वस्तूंचं नुकसान झाल्यानं रहिवाशांचे मोठे हाल होत आहेत। संभाप्पा कॉलनीतील नागरिकांनी यापूर्वीही अनेक वेळा लोकप्रतिनिधी तसेच धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पाण्याचा निचरा करण्यासाठी निवेदने दिली होती, मात्र अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्यानं प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। नागरिकांच्या मते परिसरातील नाले व पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था अपुरी असल्यामुळे मुसळधार पाऊस झाला की पाणी थेट घरांमध्ये शिरते, त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पोद्दार यांनी या गंभीर परिस्थितीची तातडीनं दखल घेऊन पाण्याचा निचरा करण्यासाठी उर्वरित उपाययोजना करावेत, तसेच भविष्यात अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभारावी अशी जोरदार मागणी संभाप्पा कॉलनीतील नागरिकांनी केली आहे। नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। जेवले आहे आमच्या घरामध्ये 5-7 वर्षापासून रोज दर पावसाळ्यामध्ये पाणी घुसतं घरामध्ये। आम्हाला राहायला सुद्धा जागा राहत नाही, बसायला उठायला कशाला जागा नसते, खाणं पिणं सगळं बंद असतं आमचंवालं। तर तुम्ही लवकरात लवकर ही व्यवस्था काहीतरी करावं, पाठीमागचं पाणी घुसतं त्यासाठी गटारी म्हणा काहीतरी सोय करा पटकन। थांबा बरं, काय तुम्ही लोकप्रतिनिधींकडे जाता का? काय समस्या आहे? बोला। आम्ही दरवर्षी महापालिकेत जातो, सगळ्यांना निरोप देतो, ते म्हणतात आम्ही करतो। मतदान घ्यायला येतात, दरवेळेस मतदानवाल्यांनाही सांगतो तरी ते सुद्धा दुर्लक्ष करतात। आता हे गेल्या 10 वर्षापासून असं हे त्रास होतोय आम्हाला। दरवर्षी आम्ही महानगरपालिकेत हे सगळं सांगतो आम्ही काय त्रास आहे काय नाही। आमचं इथं राजगिरा लाडूंचं उद्योग आहे, इथे आमचं बेरोजगार आहे आम्ही, त्याच्यावरच आमचं 3 लेकरांचं सांभाळ आहे। घरात 3 लहान लेकरं आहे, आम्ही वयस्कर आई आहे, माझी सासूबाई आहे, त्यांना किती त्रास होतं काय। दरवर्षी आमचं हे सांगतो आम्ही महानगरपालिकेत, सगळं हे सांगून देतो आम्ही काय त्रास होतो काय नाही। काय नाही, नेमकी समस्या काय तुमची? मागे पूर्ण पाणी खूप साचतं, ते गटारीचं पूर्ण व्यवस्था नाही होत, ते मागचं पाणी पूर्ण घरात येतं। त्यांना आम्ही भरपूर वेळ सांगितलं तुम्ही तिथलं गटारीचं व्यवस्था करा, ते पाणी खूप घाण पाणी साचतं, घरात लहान लेकरं राहतं, तुम्ही कोणी मतदानच्या वेळेस सांगतो आम्ही, त्यांनी हो करेल असंच आश्वासन देतात आम्हाला। नंतर इकडं फिरकून सुद्धा बघत नाही कोणी आमच्याकडे। घरात आरोग्याचं समस्या आहे आमचं, म्हणजे रोजगाराचं इथे आमच्या कॉलनीत इथं प्रदीप पाटील आहे, त्यांना म्हणजे त्या पण इथं आहे, त्यांना पण सांगितले, त्यांनी पण आमच्याबद्दल खूप हे केलेले आहे, पण कोणी असं विचार करायला तयार नाही, कोणी सांगत नाही, इथे येऊन पण बघत सुद्धा नाही। मतदानच्या वेळेस येतात सांगतात करून देऊ असं आश्वासन देतात, दरवर्षीचं हेच आहे, पण इथं येऊन काय होतं काय नाही बघत सुद्धा नाही त्यांनी। आता कसं राहायचं? आमचं सगळं उद्योग त्याच्यावरच आहे, खाणं पिणं, आमचं आरोग्य, पोरींचं शिक्षण सगळं त्याच्यावरच आहे। असं 2-2, 3-3 दिवस घरात पाणी राहतं, कसं काय करायचं? आमचं कसं काय भागायचं सगळं? ओके, पाठीमागे बघू शकता हा जो नाल्याचा प्रभाव आहे, याच्या मागे जो मिल परिसर आहे, रंगारी चाळ आहे, सुदर्शन कॉलनीपासून हुडकोपासून चितोड रोड हुडकोपासून सुदर्शन कॉलनी, भाजीनगर, शिवशक्ती कॉलनी, शिवप्रभू कॉलनी, तिथून हे पाणी त्यांचं सगळं सांडपाणी जे आहे, रोडावरचं वाहून येणारं जे पाणी आहे, गटारी आणि त्याची व्यवस्था नसल्याने हे इथे कॉलनीत सोडलेलं आहे। आणि माझ्या मागे बघू शकता या नालीतून बाहेर येतो हा प्रवाह। हे पाणी 12 महिने असंच असतं, पावसाळ्यात इतकं वाढतं, हे पाणी वाळून या इथल्या पुढच्या नाल्याला दिलेलं आहे। या नाल्याला लागून मोठे धनाढ्य लोकांचे लेआउट आहेत, त्या नाल्याची नाली करून टाकली त्या लेआउटने आणि त्याच्यामुळे ते पाणी तिथे अडतं आहे। मोठे मोठे नाले बुजून टाकलेले प्लॉटच्या नादामध्ये
आणि पाठीमागं पण लेआउट आहे, त्याच्याही गटारी नाही आहे. मागणी काय आहे? आणि लोकांच्या घरात अक्षरशः पाणी घुसलं. आपण बघितलं तो लाडूवाला जो वाणी आहे, पिंटू वाणी, त्याच्या घरात त्याचे लेकरं बाळं, तो दरवर्षी फोन करतो. त्याला मी JCB लावून ते पाणी काढायचा प्रयत्न करून देतो, त्याला सहकार्य करतो. वारंवार प्रशासनाकडे मागणी करून सुद्धा हे काम होत नाही आहे. आणि 40 वर्ष 30 वर्ष जुनी संभप्पा कॉलनी आहे. हिच्यात ना रस्ते, ना गटारी, ना ड्रेनेज. निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, फक्त वरवर काम करून आणि मूळ मुद्द्याचे कामं सोडून देतात. काय मागणी आहे? मागणी हीच आहे की आता मोठी गटारी व्हावी, अंडरग्राऊंड ड्रेनेज व्हावं, हे पाणी तात्काळ बंद करावं, इथे लगेच ॲक्शन घ्यावी. महापालिका कर्तव्यदक्ष आयुक्त साहेब आहे, यांना माझी तुमच्यामार्फत विनंती आहे. त्यांनी शहरात आल्यापासून कामाचा धडाका व व्यवस्थित काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी इथे दखल घेऊन हे काम तात्काळ करून द्यावे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.